नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आर-आर-बी ग्रुप डी म्हणजे रेल्वे भरती जी आहे ग्रुप डी ची त्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत आहे. इव्हन काही विद्यार्थ्यांचं लॉगिन सुद्धा यामध्ये होत नाहीये आणि सिटी इंटिमेशन स्लिप ज्यावर तुमची तारीख असते आणि कोणत्या शहरात तुमचा पेपर आहे त्याचं ठिकाण असते, तर तेही तुम्हाला पाहता येत नाहीये. तर त्याचं रिझन काय? नेमकं का विद्यार्थ्यांचं लॉगिन होत नाही त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल, म्हणजे सध्या तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा अपकमिंग भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरणार असाल, तर 2 पुस्तके अत्यंत तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकतात. ती म्हणजे रेल्वे भरती बोर्ड प्रश्नपत्रिका संच आणि दुसरं रेल्वे भरती बोर्ड सामान्य अध्ययन प्रश्न संच. दोन्हीच्या दोन्ही पुस्तके ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची आहेत आणि विठ्ठल राऊतवार सरांनी ही पुस्तके संकलित आणि लेखन केलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी असणारी पुस्तके जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि तुम्हाला जर याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर हे जे नंबर दिलेले आहेत खाली यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा, आता आलेलो आहोत आपण. काही विद्यार्थ्यांचं लॉगिन होत नाहीये. त्याचं कारण असं की आपली परीक्षा 27 नोव्हेंबर पासून ते 16 जानेवारी पर्यंत आहे. म्हणजे परीक्षेचा जो काही शेड्यूल आहे तो 27 तारखेपासून स्टार्ट होतो. तर 16 जानेवारी पर्यंत तुमचे पेपर आहे. या दरम्यान कधीही तुमची परीक्षा राहू शकते. आता प्रॉब्लेम असा आहे की सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर हा जर 16 जानेवारीला असेल तर त्याचं लॉगिन होणार आहे का? तर नाही. त्याचं लॉगिन होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांचा पेपर 4 तारखेपर्यंत म्हणजे आज मी व्हिडिओ बनवत आहे तर काल जे आहे कालपर्यंत 3 तारखेवाल्यांचे हॉल तिकीट आलेले होते. पण ज्यांचा पेपर 4 डिसेंबरपर्यंत आहे त्यांचेच हॉल तिकीट आजपर्यंत आलेले आहेत. अन्यथा तुमचं लॉगिन सुद्धा त्यामध्ये होणार नाही. आता असं मी सांगतोय का? तर नाही. ज्यावेळी आपण लॉगिन करायला जातो त्यावेळी इथे त्यांनी सांगितलेलं आहे इन केस इफ यू आर इथे पहा. इन केस इफ यू आर अनेबल टू लॉग इन विथ द करेक्ट म्हणजे तुम्ही जर योग्य माहिती तुमची भरली, तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही व्यवस्थित भरला, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित भरली, तरी देखील तुमचं लॉग इन होत नसेल तर तुमचा म्हणजे युअर एक्झामिनेशन शेड्यूल विल बी रिलीज ऑन लेटर डेट्स म्हणजे तुमची परीक्षा ही पुढे असू शकते. ज्यांचा पेपर सुरुवातीला आहे म्हणजे जे 1 डिसेंबर असो, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर, इव्हन आज 4 डिसेंबरपर्यंतचे सुद्धा लॉग इन यामध्ये होत आहे. तर 4 डिसेंबरपर्यंत तुमचा पेपर असेल तर सध्या तुमचं लॉग इन होत आहे. अन्यथा तुमचा पेपर त्याच्यानंतर म्हणजे 5, 6, 10, 12, 15 किंवा जानेवारी महिन्यात जर तुमचा पेपर असेल तर तुमचं अजून लॉग इन होणार नाही. जसा तुमचा पेपर जवळ येईल त्या पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता. म्हणून तुमचं काम काय आहे की डेली एकदा लॉग इन करून पाहणे. जो काही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्ही व्यवस्थित टाका, तुमची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका आणि त्यानंतर जर तुमचं लॉग इन होत नसेल याचा अर्थ तुमचा पेपर अजून आलेला नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर जवळ आहे त्यांचंच इथे लॉग इन होत आहे. त्यांना अगोदर सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे त्यांचं जे शहर आहे आणि जी तारीख आहे, जी शिफ्ट आहे त्याची माहिती थोडक्यात दिली जाते. प्रवेशपत्र हे परीक्षेच्या काही दिवस पूर्वी दिलं जातं. सध्या प्रवेशपत्र जे आहे डायरेक्ट दिलं जात नाही. सुरुवातीला तुमचं जे काही तारीख आहे, शिफ्ट आहे, ठिकाण आहे ते सांगितलं जातं तुम्हाला आणि प्रवेशपत्र परीक्षेच्या एकदम नजीकच्या काळात दिलं जातं. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचं लॉग इन होत नाही त्यांनी चिंता करण्याची कसलीही गरज नाहीये. सध्या तुमचा पेपर नाही त्यामुळे तुमचं लॉग इन होत नाहीये. पण या ठिकाणी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. तो व्यवस्थित टाकल्याच्या नंतर जर लॉग इन होत नसेल तर पॉसिबिलिटी आहे की तुमचा पेपर हा लेट असू शकतो. काही विद्यार्थ्यांना असा प्रॉब्लेम येतो की त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन नंबरच नाहीये. तर खाली पहा, खाली आपल्याकडे ऑप्शन आहे फॉरगॉट पासवर्डचा. हा पासवर्डचा पर्याय वापरून तुम्ही तुमचा पासवर्ड हा रिसेट करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा पासवर्ड लक्षात राहत नाही. तर ईमेलवर जर तुम्ही गेले तर ईमेलवर सर्च कसं करायचं? तुम्ही ईमेलवर 08/2024 08/2024 जर तुम्ही सर्च केलं ईमेलवर तर नक्कीच तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड त्या ठिकाणी मिळून जाईल. इथं आपल्याला लॉग इन करण्यासाठी कोणत्याही पासवर्डची आवश्यकता नाहीये. फक्त रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो गरजेचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकली तुम्ही की तुमचं लॉग इन इथे होऊन जातं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर चिंता करण्याची गरज नाहीये. तुमचं लॉग इन या कारणाने होत नाही की तुमची परीक्षा ही समोर असू शकते म्हणजे सध्या ती जवळ नाहीये. तरी देखील तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जे काही तुमची प्रॉब्लेम आहे तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता. नवीन अपडेट्ससाठी आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा आणि ज्यांना हॉल तिकीटची लिंक हवी आहे ती ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.